बघा ना डॉक्टर साहेब, काही पशूंचे शेण पातळ येत आहे तर काही पशूंचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. काय पशूंच्या शेणातून न पचलेला चारा दाणा येत आहे? हो डॉक्टर साहेब, असं दिसत आहे. दर 3 महिन्याला जंताची औषधं देत असतो ना? हो डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जंताची औषधं दिली होती, पण त्यानंतर पशूंचा आहार पण कमी झाला आणि दूध उत्पादनावर सुद्धा खूप परिणाम झाला. मी जंतांच्या औषधासोबत इतर काही द्यायला सांगितलं होतं. हा, मला वाटतं विसरला तू. बरं असू दे, आज थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो. ऐक रे मित्रा एक कहाणी तू आमच्या मिल्कीची. मिल्की मिल्की म्हणतात तिला, आहे राणी कानपूरची. फेमस आहे हो भाऊ, मिस कानपूर आहे भाऊ. एक दिवस असा आला तिची तहान भूक हरपली. दूध न देई वजन घटले, फिगरची काळजी झाली. मिल्कीच्या पोटात झाले संत मालकाने औषध दिले. मुश्किल झाले पचन तिचे, लिव्हर वर वाढला ताड. खूप वाईट झाले हो भाऊ, तो विसरला काय भाऊ. विटा कणलिव औषध आहे लिव्हरच्या तक्रारीचे. ऐक रे मित्रा एक कहाणी तू आमच्या मिल्कीची. ऐक रे मित्रा एक कहाणी तू आमच्या मिल्कीची. तर समजलं गिरधारी भाऊ, जंताच्या औषधी बरोबर विटाकाइंड लिव्ह सिरप रोज 100 मिलीलिटर 7 ते 10 दिवसापर्यंत जरूर द्यायचे. यात आहे सिलिमिरीनचे गुण, जे पशूंच्या लिव्हरची काळजी घेते आणि ते तुमचे आणि आपले जीवन खुशाल ठेवते. तर मित्रा, जेव्हा जेव्हा जंत निर्मूलन तेव्हा तेव्हा विटाकाइंड लिव्ह जरूर पाजा, कारण पशु स्वस्थ तरच व्यापार मस्त.